रोड टीमच्या माध्यमातून स्वीकारले यशने. यश नावामध्ये खूप काही दडलंय, तशाच पद्धतीने यशस्वी होईल का या ओव्हरमध्ये. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. काऊ कॉर्नर ठेवले गेले आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतात. कॉम्बॉक्स मध्ये कम्प्युटर समालोचक धुमाल सर जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. मॅच ऑन. मॅचला हिरवा सिग्नल. यशचा पहिला बॉल मोरेश्वर सुतारसाठी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, एक धाव येईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच सिंगल धाबे ते मोरेश्वर सुतारच्या खात्यामध्ये खातं ओपन होतं नानकर टीमचं. आज 3 मीरा रोड संघ आपल्याला पाहायला मिळाले मागची मॅच, परंतु भावाले बीने ती जिंकली. आता देखील सिद्धिविनायक मीरा रोड संघ फाईट करतो नानकरच्या विपक्ष मध्ये. स्ट्राइक वर मयूर. यशचा बॉल मयूरसाठी. यावेळी ओव्हर पिच होता, स्थिर जागेवरून समोर लॉफ करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, बुंद्यात होता थोडासा. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली सुरुवात करून दिली यशने. उल्लेख देखील केला होता की यश यशस्वी होईल का पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये. त्यांनी पहिल्या 2 बॉल मध्ये मयूरला शांत ठेवले गेलं. मोरेश्वरच्या खात्यामध्ये एक सिंगल आली आहे. राईट हँड बॅटर साठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सध्या मारा सुरू आहे. मयूरसाठी पुढचा बॉल पायावर ठेवला होता, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, शेल पकडला आणि पहिला झटका लागत असताना नानकर टीमला फलंदाज बाद मयूर. राहुल जाधवच्या माध्यमातून शॉट थर्ड मॅन मध्ये तो पकडलेला झेल आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अक्षय ठेटे आलेत मैदानामध्ये. समोर यश आहे. यशने सुरुवात चांगली करून दिली. 1 विकेट 3 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली. लेफ्ट ओव्हर द विकेटने अक्षयसाठी स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, अपील केली अक्षय ठेटेसाठी, परंतु सहमती नाहीये. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी यश आपण बघतोय. यशकडे पेस देखील चांगला पाहायला मिळतोय आणि या फेज चेंडू देखील हाताळताना तो पाहायला मिळतोय, कारण एक सफलता त्याने अर्जित केल्याने ती सफलता मिळवल्यानंतर त्याचा आत्मविश्वास देखील आपण बघतोय दीपक गगनाला भेटलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. होय, आणि जेव्हा आत्मविश्वास वाढतो तेव्हा नक्कीच चांगली गोलंदाजी सातत्याने गोलंदाज करत असतात. आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देत नाहीत, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा या आत्मविश्वासाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ठेटे समोर आहे यशचा. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 1 बाउन्स, चौकार येतोय. पॉवरचे षटक आणि ते हेडलं होतं अक्षय ठेट्याने आणि थेट चेंडूला पाठवलं आपण बघतो मेडिक रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय अक्षय ठेटेच्या बॅट मधून. मागे जात असताना ऑन साइडला उडवला, उंची भरपूर होती, 1 बाउन्सचा चौकार पाहायला मिळाला. खूपच चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून, म्हणूनच किंग ऑफ प्रिन्स मूवी असं टेलिकास्टला म्हटलं जातं. चांगला स्ट्रोक दुसऱ्या अँगल मध्ये दाखवलं गेले. चौकार आले अक्षय ठेटेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आता 5 वर जाऊन पोहोचली. 1 विकेट 5 बॉलचा खेळ समाप्त. पाच बॉल मध्ये 5 धाबा दिले, तर एक महत्वाची विकेट यशच्या खात्यामध्ये आली. मात्र एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये बघतोय मोरेश्वर सुतार विथ अक्षय ठेटे. होय, जरूर 1 विकेट गेली तरी देखील मोरेश्वर सुतार आणि अक्षय ठेटे आहे तोपर्यंत नानकर टीमच्या खात्यामध्ये धावा येतील. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे. सिद्धिविनायक मीरा रोड संघ गोलंदाजी करतोय नानकरच्या विपक्षामध्ये. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल ठेटेसाठी बुंद्यात टाकला होता, बॉटमिनचा वापर करत असताना खोदून काढलाय.
मिडॉन मध्ये शतरक्षक होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक इनवर सिंगल येते आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक विकेट नारकर संघ 6 वर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकात समाप्ती झाली. आपण पाहतोय मयूर दलवी 0वर बाद झाले. मात्र सध्या खेळपट्टीवर आपण पाहतोय फलंदाज मोरेश्वर सुतार आणि त्याच्यासोबत अक्षय टेढे. पिव्यांच्या षटकाची समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 6 धावा. आपण सामना पाहतोय सिद्धिविनायक मेरा रोड विपक्ष गावठी स्पोर्ट्स नानकर या दोन संघामध्ये. नानकर संघाचा जर विचार केला तर केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा देखील हा संघ विजेता संघ राहिलेला आहे. त्यानंतर यंदा जगामध्ये धर्मराजा चषकावर देखील या संघाने नाव कोरले आहे. म्हणजे नानकर टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. होय, अगदी बरोबर, मोठंच नाव आहे. सातत्याने यांचं क्रिकेट आता एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले, हे देखील विसरून चालणार नाहीये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी ट्रॅकवर आता मध्ये दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज धीरज येतोय. पिटूचं दुसरे घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. पहार इनकडून जे मैदानाचं दुसरं टोक आहे त्या टोकाकडून आता मात्र तो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. तर सामना फलंदाज अक्षय टेटे जो वैयक्तिक आपण जर बघितली तर 5 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. धीरज पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधताना फलंदाजाला एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अक्षय ठेतेने आता देखील केला होता. पहिल्या ओव्हरमध्ये देखील तो सातत्याने प्रयत्न करतोय, परंतु बॉल अजूनही त्याला बॅटवर घेता आला नाही. एक सिंगल धाव येत असताना धावफलक 7 वर, एक विकेट. अजूनही पाहिजे तेवढी चांगली सुरुवात धुमाल सर झालेली नाहीये बॅटिंग करत असताना, जी पॉवर पिच ओव्हरमध्ये व्हायला पाहिजे. स्वीप केलेला चेंडूला आपण पदे स्केअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमा पार अगदी मैदानाला गुदगुल्या करत हा चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना पाहायला मिळते ते 11 धावा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वीप केला होता, लॉंग लीगचं क्षेत्र पूर्ण खाली होतं आणि चौकार प्राप्त केला. 2 बॉल फेस केलेत मोरेश्वर सुतारने, 5 धावांचे योगदान. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना फलंदाज मोरेश्वर सुतार. पलटी शॉट, अल्टी पलटी क्रिकेट चेंडू निघून जाईल. यावेळी मात्र सीमा पार थर्डमॅन रिझर्व मधून हा सलगचा दुसरा चौकार. मोरेश्वर सुतारने चांगलं प्रत्युत्तर दिले धीरजच्या विपक्षामध्ये. चौकारांची हॅट्रिक होईल का? 3 बॉल मध्ये 9 धावांचे योगदान. 300च्या स्ट्राईक रेटने सध्या मोरेश्वर सुतार बॅटिंग करतोय. चौकार हॅट्रिक चेंडू मोरेश्वरसाठी. धीरज धीर देत असताना आता थांबवेल का मोरेश्वरला की वार करेल मोरेश्वर? पुढचा बॉल स्विच हिट पुन्हा करण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क नाहीये. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल येते. आणि सिंगल संघाच्या धावसंख्येमध्ये देखील चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी नानकर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स नानकर सिद्धिविनायक मिराडोड या संघासमोर. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. फार इनकडून पिटूचं दुसरं षटक धीरज हाताळताना पाहायला मिळतोय. 20 आपण 2 शतक शिकत आपण पाहतोय. थर्डमॅन फायनल त्यानंतर पॉइंट तैनात केलेले आहे. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि इथे माता अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातात. स्वीपर कव्हर मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. स्ट्रोक अक्षय थेटीच्या बॅट मधून अगदी फुल टॉच ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला, खूपच दूरवरून उडवला कव्हरच्या डोक्यावरून आणि पॉवर पिच षटक असताना हा चौकार त्याच्या खात्यामध्ये आलेत. मोरेश्वर सुतारच्या माध्यमातून 2 चौकार आले आता त्यालाच पाहून अक्षयने आपले रंग बदललेत. त्याच्या बॅट मधून देखील 2 चौकार आलेत. 5 चेंडू त्याने फेस केले, 10 धावांचं त्याने देखील योगदान दिले.
दोन्ही बाजूने आक्रमण आता पाहायला मिळते. इनसाइड आउट ऑफ फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू देखील निघून जाईल डीप एक्स्ट्रा मधून. एक्स्ट्रॉर्डिनरी शॉट चौकार. फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार येतोय. स्वागत केले चौकारानेच यश या गोलंदाजाचा बॅटर मोरेश्वर सुतारने. चौकार आपण पाहतोय घुटना टेक चौकात एक गुडघा वाकवला आपण पाहतोय. स्लॉकशिपचा फटका मोरेश्वर सुतारच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज सध्या दीपक सुतार आपण पाहतोय चौकारांची भाषा बोलत आहेत. होय, चौकारांचा पाऊस सध्या पाळत असताना दोन्ही खेळपट्टीवर सेट झालेत. मोरेश्वर सुतारच्या बॅटमधून या इनिंग मध्ये 3 चौकार आलेत. 5 चेंडू फेस करत असताना 14 धावांचे योगदान, 28 वर 1 विकेट. यशने पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या, परंतु त्याच यशला तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली आणि त्याच्या पहिल्याच फुल टॉच बॉलवर फुल टोल वसूल केला मोरेश्वर सुतारने. गती कमी केली, कटरचा थोडासा वापर, टप्पा पडल्यानंतर लेग कटर होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. वापसी करताना आपण पाहतोय या कट्यावर चेंडूवर गोलंदाज यश कमबॅक करतोय. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर लेग कटचा वापर तो करताना पाहायला मिळतोय. होय, हा बॉल चांगला होता. पहिला बॉल थोडासा कमकोत होता, त्यावर धावा जमा केला, परंतु आता मोरेश्वरला शांत केलं. कटरचा वापर थोडासा पुढ्यात टाकला आणि अगदी पुढ्यात ठेवत असताना तो बाहेर काढला यशने. यश मोरेश्वरसाठी यावेळेस पुन्हा एकदा तोच बॉल त्याच्या बात्यामध्ये. हे बॉल आहेत. लेग कटरचा वापर करतोय, थोडासा पुढे ठेवतोय, गती थोडीशी कमी आहे, परंतु अचूक टप्पा पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. पुन्हा एकदा समोरून फिरवताना आपल्याला पाहायला मिळतोय यश चांगला पेस देखील पाहायला मिळतोय आणि इथे देखील पुन्हा एकदा कटरचा वापर तो करतोय. पहिल्या बॉलवर लेंथ थोडीशी वाढवली, तिथे फुल टच होता, त्यावर फुल टोल वसूल झाला, परंतु त्यानंतर डॉट बॉल आलेत यशच्या माध्यमातून. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न, दांडी दाखवली आणि ती मात्र गोलंदाज यशने वाकवलीये. विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना नानकड टीमला बॅटर बाद मोरेश्वर सुतार. तर चोरी होणारच. होय, तुम्ही जर कुंपण उघडे ठेवाल तर शेतामध्ये कोणीही प्रवेश करू शकतो. विकेटचं पतन. दुसरा झटका लागले नानकड टीमला. 28 वर बॅटिंग करत असताना मोरेश्वर सुतारने 8 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. विकेट त्याची गेली आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित दलवे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. आरसीसी राया आणि सिकंदर स्पोर्ट्स मापोली. पुढील सामना टॉस बॉक्स मध्ये मापोली आणि राया संघाच्या संघाने कॉन्टॅक्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. राया संघाचा संघाने किती आलेला आहे, मापोली संघाने आपण देखील तोरा करा, आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे. चौथ्या क्रमांकाचा बॅटर अंकित दलवी आता स्ट्राईक एंडवर आहे. 28 वर 2 विकेट, 2.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. लेफ्ट हँड बॅटर साठी देखील डीप स्क्वेअर लेग मध्ये ठेवले गेले. गती कमी केली, ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता, कट केलाय, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवले, सिंगल येते.
आणि सिंगलने संघाची धावसंख्या बदलते आपण पाहतोय. या सिंगलने या संघाची धावसंख्या पोहोचते ते 29 पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. या सिद्धिविनायक मीरा रोड विपक्ष गावदेव स्पोर्ट्स नानकर आणि यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. आणि दुसऱ्या फेरीमधील सामने प्रत्येकी 4 षटकांचे असणार आहेत. अक्षय तिटे समोर आहे. गोलंदाज यश गती कमी केली, पुढ्यात ठेवला होता, स्लॉग हिट करण्याचा पुन्हा ठेटीचा प्रयत्न इथे फसलाय. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने कोण बनवत ठेवला होता पुढ्यात. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न अक्षय तिटेचा आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 वर 2 विकेट. गावदेवी नानकर संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. इथून 2 षटकाचा खेळ अजून शेष आहे. यानंतर आपण दुसऱ्या फेरीमधील सेकंड राऊंड मधील सामन्याकडे वळणार आहोत. आणि या दुसऱ्या फेरीमधील पहिलाच सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल अर्शिशी राया विपक्षी सिकंदर स्पोर्ट्स मापुल या दोन संघामध्ये. आज अर्शिशी राया संघाने आई एकविराज सांगे विरुद्ध गोल्डन शेटकरीने सामना जिंकला होता. तर दुसऱ्या बाजूला सिकंदर स्पोर्ट्स मापुली संघाने उमर येऊन गोरेगाव संघाला पराभूत केलं होतं. अश्विन येतोय बॉलिंग ट्रॅकवर. चौथं षटक त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. यश याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. तर खेळ सुरू करायचा आहे. तीन षटकांसाठी बरोबर 15 मिनिटाचा वेळ खर्च केला. मात्र हे षटक देखील वेळेवर पूर्ण करायचं आहे. आणि हे षटक अश्विन घेऊन येतोय. इथे मात्र इनसाइड आउट चेंडू निघून जाते सीमा पार. एक्स्ट्रा कोटच्या वरून एक्स्ट्रा शॉट षटकार. काय फटका सजवला अंकितने. लेफ्ट हँड बॅटर होता अगदी, त्याच्यासाठी पुढ्यात टाकला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. अंकित स्वतःच्या नावावर देखील 6 अंक अर्जित करताना आणि या 6 धावने संघाची धावसंख्या देखील वाढवताना पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस कटरचा वापर इथे आपण पाहतोय. वापसी करताना आपण तिकट प्रत्युत्तर देताना अश्विन देखील पाहायला मिळतोय. कटरचा वापर जरूर केला. गती देखील भन्नाट यावेळेस होती. अश्विनचा हा बॉल डॉट पाहायला मिळाला. 35 वर 2 विकेट. अंकित दलवी 3 बॉल मध्ये 7 धावांचं योगदान दिले. चौथं षटक मार्गस्थ आहे. अश्विन आपण पाहतोय या दूरच्या डोक्यावरून गोलंदाजी करताना. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न इथे या पंचांचा इशारा वाईट कारण नो बॉलचा इशारा येतोय. हेच आपण पाहतोय कारण चेंडू पिचच्या बाहेर पिच होतोय. आणि आता मध्ये भूर्दंड भोगावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कारण यानंतरचे चेंडू फ्री हिट देखील असणार आहे. येणारा चेंडू फ्री हिट. उघडा डोल्याने पहा नीट असंच म्हणावं लागेल. त्यावर एखादा फ्री हिट अंकित दलवी करेल का? पण फ्री हिट बिग हिट पाहायला मिळेल का? एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र अंकितकडे चालून आलेली आहे. इथे चांगल्या चेंडूच्या हाताने आपण पाहतोय या कुठल्या प्रकारची धाव नाही. फ्री हिटवर बिग हिट पाहायला मिळाला नाही. मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्कोर इज कॉन्स्टंट. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे. यश याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. आपल्या स्पेलमध्ये त्यांनी या 11 धावा खर्च करून 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. आणि अश्विनने षटकार खर्च केल्यानंतर चांगली वापसी केलेली आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतोय. या अव्वांतर धाव वाईटच्या रूपाने अगोदर 9च्या रूपाने अव्वांतर धाव आणि इथे मात्र वाईटच्या रूपाने अव्वांतर धाव पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक षटकाराला त्यानंतर डॉट बॉल, नो बॉल, पुन्हा डॉट बॉल आणि त्याच्यानंतर वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावा 2 खर्च केलेत. राजेंद्र पाटील लाखिवलीवरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना A1 सूत्रसंचालक त्यांच्या माध्यमातून देखील चालू सामन्यासाठी आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. धन्यवाद राजेंद्र पाटील सर. आणि त्यांचा मेगा इव्हेंट देखील मार्च महिन्यामध्ये पाहायला विसरू नका. ती देखील स्पर्धा डे नाईट सोप्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. स्वर्गीय रघुनाथ समुद्रचषक लाखिवले. इथे मात्र आपण पाहतोय या तालमेलची कमी, 9 धावांची हमी आणि इथे फलंदाज बाद होताना धावचीच्या रूपाने. एकाच ट्रॅकवर 2 गाड्या होत्या. अंकित दलवी बाद झालेत.
8 डावांचं त्यांनी योगदान दिलं. 38 वर तिसरा झटका लागलाय. तीन फलंदाज बाद झाले आहेत. आपण पाहतोय मुरुशूर सुतार, त्यानंतर आपण बघितलं तर मयूर दलवी आणि अंकित दलवी देखील बाद होताना. अक्षय ठेडे अजूनही मैदानामध्ये आणि त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर नानकर संघाकडून अक्षय कोहली येतोय. ते सामनाकर फलंदाज अक्षय ठेडे, अक्षय कोहली आणि अक्षय ठेडे ही जोडी मैदानामध्ये सध्या पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीमध्ये सामना आरसीसी राया विपक्ष सिकंदर स्पोर्ट्स मापूल या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. राया संघाने किती आलेला आहे, मापुली संघाने आपण देखील या. अश्विन दुर्वाच्या टोकाकडून स्विंग अँड मिस समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चिन्हाने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. गुड लँड वर पिच झाल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. गतीचा देखील वापर केला अश्विनने. एक डॉट बॉल आलाय, चांगला बॉल. पुढचा बॉल अश्विनचा अक्षय थेटेसाठी. पुढे गेले, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थेटेला शांत ठेवले गेले. 2 बॉल डॉट पुन्हा पाहायला मिळाले. ओव्हरची समाप्ती. अश्विनने पहिल्या बॉलवर षटकार खर्च केला, परंतु त्यानंतर कमालीची गोलंदाजी केली. टप्प्यापर्यंत थोडासा आतमध्ये आला होता. डॉट बॉलने षटक क्रमांक 14 झाले समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर नारकट टीम 38 वर 3 विकेट. बीसीसी बी विपक्ष पाडगा पोलीस हा सामना देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण पाहतोय. बीसीसी बोरिवली बी विपक्ष पाडगा पोलीस हा सामना आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. पडगा पोलीस आणि बीसीसी बोरिवली यांच्यामध्ये सामना असेल. क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाही तुम्हाला सर. पोलीस असतील, भारतीय सैनिक असतील, इंजिनियर्स असतील, डॉक्टर असतील, तुम्ही आम्ही सर्वजण या क्रिकेटसाठी कधीतरी मार खाल्लाय. क्रिकेटचे आपण दिवाने आहोत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. जास्त वेळ खर्च करू नका. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये समाप्त केलेत. शेवटची ओव्हर देखील त्याच पद्धतीने पूर्ण करायची. नानकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक निरारोड यांच्यामध्ये आज सामना. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 वर 3 विकेट गमावलेत, परंतु अक्षय तेटे अजूनही खेळपट्टीवर आहे. 9 चेंडू फेस केले, 14 धावांचे योगदान दिले आणि त्याची साथ देण्यासाठी स्टॅक एनवर अक्षय कोहली. कोहली आता कोहलीप्रमाणे बॅटिंग करेल का शेवटच्या ओव्हरमध्ये? गोलंदाज आदित्य. आदित्य राईट हँड बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण ठेवले. ऑफ साइड पूर्णपणे खाली आहे. पॉइंट आहे. कव्हर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. शेवटच्या ओव्हरचा पहिलाच बॉल राऊंड द विकेटने कटरचा वापर केला. लेग कटर बाउन्स होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे आदित्यने. अक्षय कोहलीला ठेवले शांत. निर्धाव चेंडूने सुरुवात इथे मात्र आपण आदित्य करताना पाहायला मिळतोय. राईट हँड बॅटरसाठी राऊंड विकेटने तो मारा करतोय. पुन्हा कटर होता, यावेळेस फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा लांब पल्ल्याचा उत्तुंग षटकार ठोकलाय अक्षय कोहलीचा हा धमाका. पिकअप शॉट मिळते. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर वार केला अक्षय कोहलीने आणि पुन्हा एकदा शांत ठेवलं आदित्यने. तू मैमा आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर निर्धाव. आता मात्र मोठा फटका येईल का? 44 वर 3 विकेट. अजूनही 3 बॉल शिल्लक. आदित्य राऊंड विकेटने कोहलीसाठी पुन्हा फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा तर फेकून दिल्याने सांगितले जा आणि घेऊन या. षटकार ठोकलाय अक्षय कोहलीने.
धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव, आणि त्यानंतरचा हा षटकार आपण पाहतोय. अगदी जिद्दी क्रिकेट आपण पाहतोय. एक तुमची तर दुसरे आमची, हे चित्र सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 4 बॉल फेस केलेत, 12 धावांचे योगदान दिले अक्षय कोहलीने. 50 अर्धशतक पूर्ण झाले. गावदेवी नानकर टीमचं 3 विकेट गेलेत, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. आदित्यचा चांगलाच समाचार घेतला गेलाय. किचन मध्ये मिक्सर आणि स्लॉग ओव्हर मध्ये सिक्सर पाहिजेत ना, ते आता सिक्सर येतात कोहलीच्या बॅट मधून. धुमाल सर नेहमी चर्चा करत असतात. कटरचा वापर सुरू आहे, पण कटरवर देखील हल्ला केलाय. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक नाहीयेत, मागे चाललाय. लॉंग लेग मध्ये गॅप मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. चौकार येतोय कोहलीच्या बॅट मधून. अक्षय कोहली ऑन फायर आपण पाहतोय. खरं तर हा फटका तेवढा असं प्रॉमिसिंग नव्हता, मात्र रिझल्ट चांगला पाहायला मिळतोय, कारण चेंडू डायव्हर्ट देखील होतोय आपण पाहतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते, मात्र रिझल्ट चांगला पाहायला मिळतोय. हा चौकार नानकर संघाच्या धावप्लॅनमध्ये जोडला जाईल, आणि चौकार नाही तर मात्र नानकर संघाची धावसंख्या पोहोचते ती 54 वर. सचिन घोडविंदे गोल्डन मॅन याला हिट केला होता चौकारानिशी. कमी गतीचा होता, कटरचा वापर केला. हा बॉल डॉट पाहायला मिळालाय. चांगलं बॅटल रंगलं. डॉट बॉल 6, डॉट बॉल 6, पुन्हा चौकार आणि पुन्हा डॉट बॉल. 5 ओव्हरचा खेळ समाप्त आणि गावदेवी नानकर 54 वर 3 विकेट. सामना जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता असेल सिद्धिविनायक मीरा रोड टीमला. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये. बीसीसी बी आणि पडगा पोलीस टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. हॅपी शॉप टॉच बॉक्स मध्ये आपण जोडले गेलो. बीसीसी बी आणि त्याचबरोबर विपक्षामध्ये पडगा पोलीस यांच्यामध्ये हा सामना असेल. 3 ओव्हरचा नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित करूयात टॉच बॉक्स मध्ये. अरबाज यांना मी विनंती करतो की आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे. आपले शुभ असते या सामन्याचं नाणेफेक आपण करणार आहोत. अरबाज कासकर यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचं नाणेफेक करणार आहोत. 3 ओव्हरचा सामना असेल. पोलीस बीसीसी यांच्यामध्ये एकटा ट्रॉफी एकीकडे आणि दुसरीकडे आपण पाहू शकता फ्रेंड ग्रुप कॉल केला जाईल. पडगा टीमचा कॉल एकटा असा कॉल आहे, आणि आपण पुन्हा एकदा एक कॉइन उडवणार आहोत. एकटा असा कॉल होता पडगा टीमचा, आणि एकटा चालेच म्हणजेच टॉस जिंकले. मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपण थोडीशी दोन्ही कॅप्टनशी चर्चा करूयात. 3 ओवर का मुकाबला है, टॉस जीते, क्या करना चाहेंगे? अभी फैसला करने वाले हमारे सर आएंगे, उसके बाद फैसला करेंगे हम। डिसीजन पेंडिंग है, लेकिन शाहिद खान का ये शो है एकता ट्रॉफी, कैसा लग रहा है? शाहिद खान का शो है, उसके साथ हमारा भी शो है, ऐसा कुछ शाहिद खान अकेला नहीं, हम भी साथ में हैं उसके, और बहुत अच्छा शो है। क्या बहुत बड़ी बात की. डिसिजन पेंडिंग आहे. बीसीसी संघ तुम्हाला देखील कसं वाटतं? स्वतःच्याच ऑर्गनाइज कमिटीमध्ये तुमचंच आयोजन आहे आणि तुम्हाला खेळण्याची संधी मिळते इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये. नहीं, बहुत अच्छा लग रहा है, और शाहिद भाई का थैंक यू बोलेंगे कि हमको हर साल वो एकता ट्रॉफी में खेलने का मौका देते हैं. इसके लिए बहुत बहुत शुक्रिया शाहिद भाई का. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक जिंकलेली आहे पडगा पोलीस टीमच्या कॅप्टनने. डिसिजन पेंडिंग आहे. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे 2 सहयोगी समालोचक उपस्थित आहेत, मिस्टर IPL कुणाल दत्त आणि मजर खान. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 55. सिद्धिविनायक मीरा रोडला
यस, सेकंड इनिंग की शुरुआत अब यहाँ पर होने जा रही है और टारगेट जो रखा गया है सिद्धि विनायक मीरा रोड के सामने वो 55 का टारगेट रखा गया है। 55 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। पहले बैटिंग करते हुए यहाँ पर जो रन बनाए हैं नानकर टीम ने एक अच्छा टारगेट सेट किया है। बल्लेबाजी आज जिस तरह से रही है सभी बल्लेबाजों ने कुछ न कुछ कंट्रीब्यूट किया है। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बल्लेबाज सौरभ मिश्रा और उनके साथ देने के लिए रहेंगे रोशन विश्वकर्मा। अक्षय कोहली पहले ओवर में गेंदबाजी के लिए। आज अक्षय ने बल्लेबाजी भी बहुत ही बेहतरीन की है। 2 सिक्सर 1 बाउंड्री उन्होंने लगाई और 16 रनों की एक महत्वपूर्ण पारी खेली है अपनी टीम के लिए। अब देखने की गेंदबाजी में किस तरह से वो काम करेंगे। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बल्लेबाज पारी की शुरुआत करते हुए 55 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। हो 55 करायचे आहेत. एक चांगलं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 ओपनिंग बॅटर मैदानामध्ये आहेत. चला मॅचला सुरुवात करायची. अंपायर टार्गेट 55. सौरभ मिश्रा अँड रोशन विश्वकर्मा ओपनिंग बॅटर मैदानामध्ये आहेत. फर्स्ट ओव्हर अक्षय कोहली. पहिला बॉल अक्षयचा. पहिला बॉल नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे अंपायर कडून आणि आता नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. शुरुआत यहाँ पर सेकंड इनिंग की हुई और पहली गेंद जो रही है अक्षय कोहली की वो नो गेंद रही है। अतिरिक्त रन के साथ यहाँ पर अकाउंट ओपन होता हुआ सिद्धि विनायक का। नानकर टीम का अगर परफॉर्मेंस कुणाल सर इस साल हम देखें तो धर्मराजा चषक को अपने नाम किया है नानकर टीम ने और यहाँ पर एकता ट्रॉफी में अपना मुकाबला खेलती हुई। चांगला निर्णय अंपायरचा. राईट डिसिजन. पोस्ट स्टेपिंगचा हा नो बॉल त्याच्यामुळे आता नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. सुरुवात नक्की मिळेल आता या मॅच मध्ये सिद्धिविनायक मीरा रोड या टीमला नानकरच्या विरुद्ध खेळत असताना. ओ चांगला पुलचा फटका हवेत आहे. फिल्डर आहे तिथे. जजमेंट चांगलं झेल चांगला परंतु फ्री हिट आहे त्याच्यामुळे 1 रन कंप्लीट होईल आणि खातं उघडलं जाईल. आता टीमच्या खात्यामध्ये 2 धावा आहेत. अक्षय थेटे वहां पर मौजूद रहे थे मिड विकेट की दिशा में, शायद भूल गए थे कि ये फ्री हिट गेंद रही है। 1 रन और स्कोर में जुड़ता हुआ और टीम का स्कोर अब 2 पर जा पहुंचा। अच्छा स्ट्रोक लगाया था वहां पर बल्लेबाज सौरभ ने। इस खातं उघडले सौरभचं. रोशन विश्वकर्मा आता स्ट्राइकिंग एंडला. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड, पॉइंट, कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ 30 या सर्कल मध्ये. अक्षय बॅटची कडा, विकेट कीपरचा झेल आणि पहिला धक्का. पहिली विकेट गारद. रोशन विश्वकर्मा 0 आउट. और बल्लेबाज रोशन विश्वकर्मा इस वक्त आउट होकर वापस जाते हुए पहली गेंद का सामना कर रहे थे। बल्ले का ऊपरी सिरा लगा और विकेट कीपर वहां पर मोरेश्वर, कोई गलती नहीं की उन्होंने। पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए अक्षय कोहली। खूप मोठी विकेट इथे आली आहे. सुरुवातीला जर तुम्ही विकेट घेतल्या तर तो दबाव येईल या टीमवर, मीरा रोडवर, आणि तोच करायचा आहे, तोच प्रयत्न करायचा आहे गोलंदाजी करत असताना टीम नानकरला. सुरुवात चांगली झाली अक्षयकडून. तसं पाहिलं तर एक नो बॉल त्याने टाकलाय ओ स्टेपिंगचा, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय. न्यू बॅटर कुणाल आता फलंदाजीसाठी. आणि 55 धावांपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर पॉवर प्ले फोडावा लागणार आहे. पॉवर प्ले मध्ये धावा करणं गरजेचं आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आल्यात. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एकता ट्रॉफी मध्ये. पडल्यानंतर थोडासा खाली सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट फुटवर्क नाहीये कुणालचं. चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हर मध्ये अक्षय कोहलीची. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी कर रहे अक्षय कोहली वो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है।
नए बल्लेबाज कुणाल आए और अपनी जगह से गेंद को खेलना चाहते थे, वहां पर बड़ा हिट लगाने की कोशिश रही थी। 2 रन आहेत स्कोर बोर्डवर. पहिले षटक सध्या सुरू आहे. मागचा सामना कमालीचा रंगला. भालेकरने कमाल केली. 2 मेडर ओव्हर टाकलेले आहेत. एकाच मॅच मध्ये रनअप मध्ये वेधते. बॉल रिलीज करत असताना थोडस थांबला अक्षय. अंपायरचा सिग्नल डेड बॉल. 20 मिनिट्स आहेत तुमच्याकडे, लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर डिलिव्हर्ड करायचे आहेत, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. त्यामुळे वेळेचं नियोजन ते तुम्हाला करायचं आहे. एकता ट्रॉफीमध्ये आज ग्रामीण गटातला महासंग्राम रंगत असताना परत एक वेळा अक्षय तयार. कुणालच्या समोर चांगला फटका कुणालच्या बॅट मधून स्लॉट मध्ये होता. आउट ऑफ द प्लॉट. बॉल सीमा पार. येतो एकता ट्रॉफी सिक्सर. लोग होते हैं वो बहुत ही बेहतरीन काम करते हैं, चाहे फिर वो किसी भी फील्ड में हो। वहां पर कुणाल ने ये सिक्सर लगा और यहाँ पर आईपीएल कमेंटेटर कुणाल दाते। चांगला फटका. स्लॉट मध्ये बॉल होता. कडक शॉट आणि सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. अक्षयवर आता नक्की दबाव असेल, कारण कुणाल मैदानामध्ये आल्या आल्या मोठे फटके मारण्यासाठी पटाईत असलेला खेळाडू आहे. धिप्पाड शरीर यष्टीचा, परंतु त्याच्या समोर देखील अक्षय तेवढ्याच ताकदीचा आहे. परंतु हे कुस्तीचं मैदान नाही आहे. इथे बॅट आणि बॉलने उत्तर द्यावं लागेल. अक्षय टू कुणाल. पुढचा बॉल. हा बॉल हवेत आहे आणि मिड ऑफला बीट करून बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. कुणालच्या बॅटमधून चौकार. बहुत ही जबरदस्त वहां पर करते हुए इस वक्त कुणाल इनफील्ड के ऊपर से गेंद को खेल दिया और गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। शुरुआत जो इस ओवर की हुई थी वो बहुत ही बेहतरीन, लेकिन अब यहाँ पर पासा पलटता हुआ कुणाल बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए पिछली 2 गेंदों पर 10 का दम दिखाया है उन्होंने और टीम का स्कोर पहुंचा दिया है 12 पर। मयूरला बीट करून बॉल गेला. विकेट कीपर थोडासा मागे. मोरेश्वर विकेट कीपर. पहिले षटक अक्षय हाताळतोय. आता अक्षय आलाय. लॉंग ऑफच्या दरम्यान मयूरला मिड ऑनला सेट केलंय. मगाशी तो मिड ऑफला होता, त्याच्या डोक्यावरूनच चौकार आला होता. आता पाहूया ऑन साइडला टार्गेट होईल का. केलंय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलर लेनचा बॉल होता आणि पंच सांगतायत आहे तो चौकार. 4 धावा. बॅटिंग टीमने चार धावा येतील. 4 धावा खात्यामध्ये कुणालच्या, परंतु एक रिव्ह्यू त्यांनी गमावला. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 16-55चं टार्गेट आहे. पहिलं षटक थोडंसं मागे ठरलंय अक्षय कोहलीचं. अक्षयने 16 धावा खर्च केल्यात पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. जी बिल्कुल, पहले ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है और स्कोर जो बनाया गया 16 रन बने हैं और एक विकेट भी आया है पहले ओवर में। 55 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। भिवंडी ग्रामीण क्रिकेट की एक बड़ी टीम मानी जाती है अनानकर टीम, और इस सीजन एक बड़ा टूर्नामेंट भी अपने नाम किया है उन्होंने। धर्मराजा चषक को अपने नाम किया है, लेकिन यहाँ पर एकता ट्रॉफी में
शाहिद खान द्वारा ये टूर्नामेंट आयोजित किया गया है। अक्षय थेटे को अब गेंदबाजी के लिए बुलाया गया है। वॉरियर खिलाड़ी है अक्षय थेटे, जंजू खिलाड़ी। ओवर नंबर 2 में अब गेंदबाजी के लिए आते हुए पहले ओवर में अक्षय कोहली और दूसरे ओवर में अक्षय थेटे। समय थोड़ा कम लेना है नानकर टीम। विकेट कीपर मोरेश्वर, प्लीज खेल को शुरू कराना है आपको। 4 ओवर के लिए सिर्फ 20 मिनट का वक्त है, इस बात का भी ध्यान देना है। ओवर नंबर 2 की शुरुआत होती है और गेंदबाजी के लिए अक्षय थेटे। पहले ओवर में जो रन बनाए गए 16 रन बने 1 विकेट गंवाने के बाद। पिछले ओवर में जो बल्लेबाजी रही है कुणाल की वो बहुत ही बेहतरीन रही है और इस बार सामना करते हुए सौरभ मिश्रा। कमी गतीने कटरचा वापर, पहिलाच बॉल विकेट कीपरच्या हातात डॉट. अक्षयने देखील फार एंडने सुरुवात केली आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडने दुसरा गोलंदाज वापरला, त्याने मगाशी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 16 दिल्या. अक्षयचा वापर करण्यात आला आणि मागच्या मॅच मध्ये भावळे टीमने हेच प्लॅनिंग केलं होतं. फार एंडने चांगली गोलंदाजी करताना दिसला होता. कटरचा चांगला वापर केला भालेकरने. 2 मेडन ओव्हर त्याने टाकल्या. आता अक्षय पाहूया तशीच कामगिरी करू शकतो का अक्षय थेटे. या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे, पण तो वेळ थोडासा कमी घेत चला, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे टाइमचं मॅनेजमेंट. वेगाने टाकलेला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अपील केली होती अंपायरकडे, अंपायरचा सिग्नल येतो वाईड. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल इथे ऑनफिल्ड अंपायरने दिला होता. आता टीव्ही अंपायर चेक करतील, सांगतील तो बॉल जर पायाला लागलेला असेल तर वाईड नाही, नसेल लागला तर वाईड आहे. अगले मैच का जो टॉस हुआ था वहां पर डिसीजन को पेंडिंग में रखा गया था, लेकिन अब जाकर उनका डिसीजन आता हुआ। पड़गा पुलिस ने टॉस को जीता और पहले गेंदबाजी करने का उनका फैसला रहा है। पड़गा पुलिस और बीसीसी बी के बीच में अगला मैच रहेगा। 3-3 ओवर का वो मैच रहेगा। ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तोच कायम ठेवला जाईल. वाईड बॉल. हा रिव्ह्यू रिटर्न आहे, ते माहिती आहे. अंपायर्स कॉल आल्यावर नो डाऊट रिव्ह्यू रिटर्न. सगळे पैतरे माहिती आहेत आम्हाला क्रिकेटचे. सो वाईट बॉलचा निर्णय आलाय, त्यामुळे रिव्ह्यू तुम्ही राखलाय तो तुम्ही कधी वापरू शकता. अक्षय परत एक वेळा तयार. आई बॉल पार टाकला होता, मागे चाललाय, सरळ धाबा मिळताना दिसतील. फाईन लेगला बीट करून 4 येतोय चौकार. गेंद बहुत ही बेहतरीन रही थी वहां पर इस बार अक्षय थेटे द्वारा, लेकिन बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेला है वहां पर बल्लेबाज ने। फाइन लेग की दिशा में इस बार गेंद जाती ग्लांस कर दिया था वहां पर बल्लेबाज ने। इस चौके की मदद से अब टीम का स्कोर 21 पर जा पहुंचा है। परत पायावर चूक केली अक्षयने. पायावरचा बॉल फक्त दिशा दिली, मागे ग्लान्स करत असताना 4 धावा वसूल केल्या. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. 21 धावा. तुम्हाला धावा थांबवाव्या लागतील, बॅटरला शांत ठेवावं लागेल, तेच इथे सांगतोय विकेट कीपर मोरेश्वर. अक्षयकडे जाऊन शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर त्याला थोडंसं बाहेर बोलवण्यात आलंय. शॉर्ट थर्ड मॅन तयार आहे. गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉइंटला फिल्डर आहे. पॉवर प्ले सुरू आहे. एकता ट्रॉफी तुम्ही पाहताय, 12वा सीझन या स्पर्धेचा. शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल ऑन साइडला दिशा दिली. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. कुणाला आला आता स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 22-22. यस 22 पर स्कोर है एक विकेट गंवाने के बाद। रन अगर हम देखें सर तो थोड़ा तेजी से यहाँ पर बनाते हुए दोनों ही बल्लेबाज सौरभ मिश्रा और साथ ही साथ कुणाल बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। अजूनही 33 धावांची गरज आहे. 33. 21 बॉल चा खेळ शिल्लक. कुणालला बीट केले. चाकीवरूनच बॉल उडवण्याचा प्रयत्न होता आणि डॉट. बड़ा हिट लगाना चाहते थे वहां पर इस बार कुणाल,
गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो पाया और ये डॉट गेंद होती हुई विकेटों के ऊपर से इस बार गेंद निकल गई। ऑन साइड में एक बड़ा धमाका फिर से करना चाहते थे वहां पर बल्लेबाज कुणाल। सगळे स्टँड आता पॅक झालेले आहेत, मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शाहिद खान प्रेसिडेंट सिक्ता ट्रॉफी मध्ये. मानाची स्पर्धा मांडली जाते, 12 वर्ष या स्पर्धेचं चर्चा असते. या स्पर्धेची रेलिंगच्या आजूबाजूला भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतात. स्टँड मध्ये प्रेक्षक आहेत. समोर मारलाय फोर्स करत असताना मिडॉनला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणालच्या बॅटमधून आणखी एक चौकार. फोर्सिंग स्ट्रोक लगाते हुए वहां पर इस बार कुणाल और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक आता हुआ कुणाल के बल्ले से लॉन्ग ऑन की दिशा में गेंद को खेल दिया 4 रनों के लिए। तीसरी बाउंड्री आई है उनके बल्ले से। चांगली सुरुवात सध्या तरी मी म्हणेन मीरा रोडच्या टीमसाठी. सिद्धिविनायक मीरा रोड टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेला संघ 55-55 आणि फायटिंग स्कोरचा निर्माण झाल्यानंतर कुठेतरी बॉलिंग मध्ये चुका झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16, याही ओव्हरमध्ये 2 चौकार आलेले आहेत. आणि हा स्लॉट मध्ये बॉल आहे, प्लॉटच्या बाहेर जाईल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी कुणालच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर अक्षय थेटेच्या विरुद्ध सिक्सर. बहुत ही बेहतरीन बैटिंग वहां पर कुणाल द्वारा। दूसरे ओवर की ये लास्ट गेंद थी और इस गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर। स्क्वायर लेग के ऊपर से गेंद चले गई आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। 2 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाए गए 32 रन बनाए गए। दोनों गेंदबाज, दोनों जो अक्षय रहे थे, पहले अक्षय कोहली और उसके बाद अक्षय थेटे, महंगे साबित हुए और दोनों ने ही 16-16 रन खर्च किए। लेकिन कुणाल वहां पर मौजूद है, कमाल की बैटिंग करते हुए कुणाल 24 पर बैटिंग कर रहे कुणाल, जिसमें 3 बाउंड्री और 2 बहुत ही खूबसूरत सिक्सर आए उनके बल्ले से। तुरंत ही फील्डिंग लगानी है नांदकर टीम। चला नानकर टीम फिल्डिंग लावून घ्या, लवकरात लवकर सामना सुरू ठेवा. आता धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 32 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच खतरनाक बॅटिंग फोडून काढला अक्षरशः पॉवर प्ले. पहिल्या ओव्हरमध्ये 16, सेकंड ओव्हरमध्ये 16 आणि थर्ड ओव्हरमध्ये आता बॉलर तयार शुभम जाधव. युट्यूब चॅनलला सगळ्याच टेलिकास्ट टीमला तो सध्या प्रॉब्लेम येतोय. त्याचं कारण आहे युट्यूबचं जे मेन सर्व्हर आहे ते सध्या डाऊन आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला हे जे टेलिकास्ट तुमच्या समोर पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून, ते कुठेतरी अडखळत तुमच्यापर्यंत येतंय. त्याबद्दल दिलगिरी. सध्या जे ऑनलाईन प्रेक्षक पाहत आहेत प्रिन्स मूवीजवर ही स्पर्धा, त्यांची आम्ही इथे दिलगिरी व्यक्त करतो. कारण मेन सर्व्हरचा प्रॉब्लेम झाला युट्यूबच्या आणि जगभरात हा प्रॉब्लेम फेस केला जातोय. ओव्हर नंबर 3 मध्ये बोल तयार शुभम जाधव. धावा झाल्यात 32. 55 टार्गेट आहे आणि 23 पाहिजेत. पहिला बॉल पडल्यानंतर खाली सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. तीसरे ओवर की यहाँ पर शुरुआत हुई और गेंदबाजी के लिए शुभम को बुलाया गया। पहली गेंद डॉट रही है वहां पर। 17 गेंदें और यहाँ से अब जो रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 23 रन और चाहिए, लेकिन पहली गेंद डॉट रही है। इथून एक कलाटणी येऊ शकते या मॅचला. कमबॅक करावं लागेल नंतर टीमला. डॉट बॉल पाहिजेत, विकेट्स पाहिजेत. वाईड यॉर्करचा प्रयत्न, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. लगातार दुसरा डॉट बॉल शुभम जाधव कडून. चांगलं कमबॅक नानकर टीम साठी. 2 ओव्हर मध्ये 32 आल्या होत्या. बॅक टू बॅक 2 डॉट. जी बिल्कुल, यहाँ पर कमबैक कराते हुए अपनी टीम को शुभम लगातार 2 डॉट गेंदे इस बार वाइड यॉर्कर की थी, पूरी तरीके से बीट कर दिया वहां पर बल्लेबाज को। बॅटची कडा घेतली आहे, बॉल मागे चाललाय. टॉप पेज नंतर देखील धावा मिळताना दिसतील. फाईन लेगला 4 चौकार. जहां पर खेलना चाहते थे बल्लेबाज वहां तो सही तरीके से खेल नहीं पाए, लेकिन गेंद फिर भी जाती हुई बाउंड्री के बाहर। फाइनल की दिशा में इस बार गेंद चली गई है 4 रनों के लिए। बॉलरच्या पेसचा वापर इथे केलाय. चार धावा आल्यात.
ओ आणखीन एक मोठा धमाका, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. पिकअप शॉट, 6 धावा मिळतील. येतोय षटकार थोड्याच वेळात. एकता ट्रॉफी मध्ये ज्यांच्या वतीने ग्रामीणचं पहिल्या क्रमांकाचं प्राइज आपल्याला पुरस्कृत केलंय, विष्णू शेठ चंदे यांचं आगमन होणार आहे. विष्णुदादा चंदे यांचं या क्रीडा नगरीमध्ये, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. परंतु एक चांगला षटकार आणि 6 धावा करते हुए पहली 2 डॉट गेंदें खेली उन्होंने इस ओवर में, उसके बाद बाउंड्री और ये एक बहुत ही बेहतरीन सिक्सर आया है अब उनके बल्ले से। 42 पर स्कोर जा पहुंचा है। अब यहाँ से 13 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। अब से कुछ ही देर में हमारे फर्स्ट प्राइज स्पॉन्सर विष्णू चंदे साहब का आगमन होने जा रहा है। चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. मेन एंट्रन्स वर गेट वर जी गाडी आहे त्या गाड्या आपल्याला थोड्याशा काढायच्या आहेत, बाजूला पार्क करा ही नम्र विनंती, जेणेकरून थोड्याच वेळात विष्णू दादा चंदे यांचं इथे आगमन होणार आहे. ते थेट आमच्या मेन स्टेजवर येतील. बोल तयार. यावेळेला बीट केलंय, फलंदाज झाला आणि इथे सौरभच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल आलाय. सौरभने देखील हात उघडलेत. कुणालच्या बरोबरीने त्याच्या बॅटमधून धावा येत आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42. 13 धावांची गरज आहे अजूनही, आणि तेवढेच बॉल आहे तुमच्याकडे. 13 बॉल 13 रन. यस, 13 गेंदे और 13 रन, लेकिन इस बार डॉट गेंद रही है। डॉट के साथ वापसी की वहां पर शुभम ने। लगातार अब इसी प्रकार की गेंदबाजी करने की भी जरूरत है वहां पर गेंदबाजों को। ड्राईव्ह केलाय, चांगला एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, एक सिंगल आणि इथून बॉल निसटलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट सौरभ कडून. ओव्हरची आता होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 44. 44. 11 धावांची गरज. 12 बॉल 11 धावा. एक रॉयल एनफील्ड बुलेटची चाबी आम्हाला मिळाली आहे. ज्या कोणाची असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जा. ओवर की समाप्ति यहाँ पर हुई है। 3 ओवर की समाप्ति और स्कोर जो बनाया गया है 44 रन बन चुके। अब यहाँ से 11 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। 12 गेंदे और 11 रन। तुरंत ही खेल को शुरू करना है। टीम नांदकर, आई गाँव देवी नांदकर, आपको तुरंत ही फील्ड सजानी है, खेल को शुरू करना है। देखिए, एंट्री गेट के पास जिन लोगों ने अपनी गाड़ियों को पार्क किया है, प्लीज वहां से आप लोगों को हटाना है, क्योंकि अब से कुछ ही देर में हमारे फर्स्ट प्राइज स्पॉन्सर विष्णु चंदे साहब का आगमन होने जा रहा है। खेल की शुरुआत एक बार फिर से होती हुई। 11 रन और चाहिए यहां से इस मैच को जीतने के लिए। 12 गेंदे और 11 रन। ओवर नंबर 4 में एक बार फिर से अक्षय थेटे गेंदबाजी के लिए आते हुए। पिछला ओवर जो रहा था अक्षय का, 16 रन खर्च किए थे उन्होंने अपनी गेंदबाजी में। हालांकि विकेट नहीं मिला था उनको, लेकिन एक बार फिर से गेंदबाजी के लिए आते हुए ओवर नंबर 4 लेकर वापसी करानी होगी। इस बार अक्षय को विकेट निकालनी होगी। हालांकि ये दोनों बल्लेबाज बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, सौरभ मिश्रा और साथ ही साथ कुणाल। 3 ओवर के लिए 22 मिनट का वक्त लिया यहाँ पर टीम नांदकर ने। खेल की शुरुआत होते हुए अक्षय थेटे ओवर नंबर 4 लेकर आते हुए। पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, डीप होत होता आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते कुणाल कडून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. सामना थोडासा थांबवायचा आहे, पंचांना विनंती आहे, कारण या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये विष्णू शेठ चंदे यांच्या माध्यमातून आपल्याला 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. त्यांचं आगमन होतंय आमचे मुख्य स्पॉन्सर या स्पर्धेचे, एकता ट्रॉफीचे. शाहिद खान प्रेझेंट्स एकता ट्रॉफी. आणि आपण पाहतोय ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेसाठी, ज्यांच्या वतीने ग्रामीण गटामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले गेलेलं आहे, एक मोठं व्यक्तिमत्व विष्णू शेठ चंदे यांचं आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपलं सहर्ष स्वागत.
मध्ये ज्याही वेळेला एकता ट्रॉफीचं आयोजन होतं नेहमीच आवर्जून पुढे येणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. एक रन कंप्लीट होते. कुणाल साठी दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. चांगला थ्रो येतोय. एक सिंगल येईल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता 47-8 धावांची अजूनही गरज आहे. एकता ट्रॉफी मध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ग्रामीण गटामध्ये 1 लाख रुपयांनी हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय. असे आपले सगळ्यांचे लाडके पुरस्कर्ते, दिलदार असं व्यक्तिमत्व, मोठ्या मनाचा माणूस म्हणजेच आपले विष्णू शेठ चंदे यांचे इथे आगमन झालेलं आहे. या क्रीडानगरीमध्ये शाहिद खान यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. अपील केली जाते. स्पष्ट नकार सध्या तरी पंचांनी दिलाय. बॉल गलीमध्ये चाललाय. तोपर्यंत धाव इथे मिळताना दिसेल. लेग बाय च्या स्वरूपात टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आता 48. लेग बैक एक सिंगल रन स्कोर में जुड़ता हुआ और टीम का स्कोर 48 पर जा पहुंचा. अब यहाँ से इस मैच को जीतने के लिए जो रन चाहिए 7 रन और चाहिए. सिद्धि विनायक, मीरा रोड और आई गांव देवी नानकर के बीच में ये मुकाबला खेला जा रहा है. 9 बॉल 7 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 7 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये आई सामना कमालीचा रंगू शकतो. कमबॅक करावं लागेल. नानकरला बॅकफुटला जात असताना पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. स्वीपर कव्हर पर्यंत धावत. तोपर्यंत एक धाव कुणालच्या खात्यामध्ये. 6 धावांची गरज आहे. नुकतंच या स्पर्धेमध्ये ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय असे विष्णुदादा चंदे उपस्थित झालेले आहेत. ते सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शाहिद खान यांच्या बरोबर बाजूला लेग कटरचा बॉल प्रयत्न आणि त्यानंतर अपर कट बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील. आलाय शेवटच्या क्षणाला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 53. 2 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. सिर्फ 2 रन अब यहाँ से दूर है. सिद्धि विनायक, मीरा रोड, बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक आया. सिर्फ दिशा दिखाई, गाइड किया है इस गेंद को वहां पर बल्लेबाज ने और गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए इस बार 4 रनों के लिए. 2 धावांची गरज आहे. सामना आता झुकलाय मीरा रोडच्या दिशेने परंतु इथे फलंदाज बाद होतोय. शेवटच्या क्षणाला कमबॅक इथे होतोय. फलंदाज आउट. विकेट इस बार हासिल की वहां पर अक्षय थेटे ने. सौरभ मिश्रा इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. क्रॉस द लाइन गेंद को खेलने की कोशिश रही थी उनकी. ये देखिए किस तरह से आउट हुए वहां पर बल्लेबाज. बहुत ही बेहतरीन ये गेंद रही थी. ऑफ स्टंप पर ये गेंद को रखी थी और क्रॉस द लाइन आड़े बल्ले से गेंद को खेलने की कोशिश वहां पर करते हुए बल्लेबाज एक अच्छी पारी खेलकर वापस लौटे हैं सौरभ. सो 4 ओव्हरचा खेळ संपला. आता एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवला जाईल नानकर टीमचा, कारण वेळ भरपूर जास्त तुम्ही घेतलाय. दोन्ही अंपायर याची नोंद घ्या. सो 2 धावांची गरज येणाऱ्या 6 बॉलमध्ये. 6 बॉल आणि 2 रन हे समीकरण असणाऱ्या या मॅच मध्ये. लास्ट ओव्हर मध्ये बॉलर साहिल जाधव आलाय कॉमेंट्री बॉक्स इन कडून. 6 गेंदे 2 रन. एकता ट्रॉफी तुम्ही पाहताय. एकतेचं प्रतीक म्हणजेच ही एकता ट्रॉफी आणि त्याचमुळे विष्णुदादा चंदे नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व. या परिसरामध्ये अनेक स्पर्धांमध्ये खूप महत्वाची भूमिका त्यांची असते पुरस्कर्ते म्हणून. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं शाहिद खान यांच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक विष्णू शेठ चंदे यांच्या वतीने आपल्याला पुरस्कृत करण्यात आलंय. ते आपल्या मुख्य व्यासपीठावर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. भव्य दिव्य स्वरूप 12वं पर्व या स्पर्धेचं. ज्यावेळेला विष्णुदादा तुमच्यासारखे पुरस्कर्ते कुठल्याही स्पर्धेला लाभतात ती स्पर्धा अजून मोठी होते. आज मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्रिकेट हा जीवाभावाचा विषय असतो प्रत्येकाच्या. ग्रामीण क्रिकेट त्यातल्या त्यात खूप महत्वाचं ठरतं. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे खाली. शॉट कव्हरला झेल टिपला गेलाय. फलंदाज कुणाल आउट. विकेट इस बार आया है वहां पर. लास्ट ओवर की शुरुआत हुई है विकेट के साथ हुई है और सेट बैट्समैन कुणाल इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. 6 गेंदे और 2 रन चाहिए था. पहली गेंद के ऊपर साहिल यादव ने विकेट हासिल की है. कुणाल जो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे उनका विकेट हासिल करते हुए. अब बची हुई 5 गेंदों में यहाँ से 2 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. 5 बॉल
5 बॉल मध्ये 2 धावांची अजूनही गरज आहे. सामना टाय झाला. सुपर ओव्हर. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल. हर्ष आणि यश नॉन स्ट्रायकिंग एंडला. हर्ष स्ट्रायकिंग एंडला. 5 बॉल 2 रन. मागच्या ओव्हरमध्ये अक्षयच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर जो चौकार आला तो नसता आला तर कदाचित वेगळं चित्र. परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. जो चांगलं करतो त्याच्या नावाचा गवगवा होईल आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले असे विष्णू शेठ चंदे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. आज ग्रामीण क्रिकेट जिवंत असण्यामागे विष्णू शेठ चंदेसारखी माणसं आपल्याला लाभलेली आहेत, जे पुरस्कर्ते आहेत. दिलदार असं व्यक्तिमत्व, मोठ्या मनाचा माणूस आणि त्याचमुळे क्रिकेट जिवंत आहे. आपल्या परिसरातलं क्रिकेट जिवंत आहे, ग्रामीण क्रिकेट जिवंत आहे, ज्यांना तुम्ही सध्या आपल्या स्क्रीनवर पाहताय. हा बॉल थोडासा स्क्वेअर लेगला टर्न केलाय. तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. बॅटच्या आतमध्ये लागला. एक सिंगल येते. स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये. 4 गेंदें बची हुई इस मैच में और जीतने के लिए अब यहाँ से सिर्फ 1 रन चाहिए. पहली गेंद पर विकेट हासिल की थी साहिल ने और इस बार बल्लेबाजों ने स्ट्राइक को रोटेट किया है सिंगल के साथ. बल्लेबाजी जिस प्रकार से रही है वो बहुत ही बेहतरीन. सिद्धिविनायक मेरा रोड की पहले गेंदबाजों ने अपना काम किया, उसके बाद बल्लेबाजी बहुत ही बेहतरीन. साहिल यादव गेंदबाजी के लिए एक बार फिर से वहां पर 1 रन चाहिए यहाँ से इस मुकाबले को जीतने के लिए. आणि हा सामना इथे फिनिश. सामना इथे जिंकला. अभिनंदन टीम सिद्धिविनायक मीरा रोड आणि या चौकाराच्या मदतीने हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय सिद्धिविनायक मीरा रोड या टीमने. हार्ड लक टीम नानकर. बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. खेळाडू ठरलाय कुणाल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता. अभिनंदन. हा मगाशी ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की आम्ही तुमची क्षमा मागितली, दिलगिरी व्यक्त केली प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. आज जगभरामध्ये युट्यूबचे जे सर्व्हर आहे ते थोडंसं डाऊन आहे. अनेक जे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत किंवा ज्या वेबसाईट अनेक वेळेला लाईव्हचं टेलिकास्ट करतात, स्ट्रीमिंग करतात, कुठल्याही चॅनलवर ब्रॉडकास्टिंग करतात आणि त्यामुळे ते सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रत्येक वेळेला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नाही आहे. प्रत्येक सामना आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह टेलिकास्टद्वारे घेऊन येऊ शकलेलो नाही आहे. त्याबद्दल नक्कीच प्रिन्स मूवीज सगळ्यांची माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते. परंतु जसं सर्व्हर पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये येईल, सुरळीत चालू होईल, त्यावेळेला यूट्यूबवर प्रक्षेपण पाहायला विसरू नका. प्रिन्स मूवीजच्या अनेक स्पर्धांमध्ये आणि याही स्पर्धेचं टेलिकास्ट ते करतायत. थोडासा वेळ जाईल परंतु नक्कीच सर्व्हर जसं सुरळीत चालू होईल तुमच्यापर्यंत टेलिकास्ट योग्यरित्या पोहोचवलं जाईल. विष्णू शेठ चंदे यांचं इथे आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. कुणाल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. लवकरात लवकर यायचे कुणाल. पुढचा सामना लगेच सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण दीपक सुतार सर आणि त्याचबरोबर ऐकणार आहात कॉमेंट्री बॉक्समध्ये कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सरांचा आवाज. चला कुणाल लवकरात लवकर या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आता इथे देतोय. ग्रामीण गटामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलंय असं व्यक्तिमत्व, दिलदार माणूस आदरणीय विष्णू शेठ चंदे यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार इथे वितरित करायचा आहे. या कुणाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आता ही सगळी पारितोषिक विष्णू शेठ चंदे यांच्या शुभस्ते आपण इथे देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी विष्णू शेठ यांच्या शुभस्ते दिली जाते. काही गिफ्ट हॅम्पर्स आहेत. विष्णू शेठ चंदे यांनी ग्रामीण गटामध्ये 1 लाख रुपयाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले आणि त्यांच्या शुभस्ते आपण कुणालचा सन्मान इथे करतोय. अभिनंदन. त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर मोहम्मद
यांच्या शुभ हस्ते ते दिलं जात आहे. नेक्स्ट एक गिफ्ट हॅम्पर अबू बकर यांच्या शुभ हस्ते ते दिलं जात आहे. त्यानंतर शाहिद खान या स्पर्धेचे आयोजक. वेल प्लेट कुणाल. यानंतर विष्णू शेठ चंदे इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि उद्या देखील ते इथे उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण गटामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक विष्णू शेठ चंदे यांनी आपल्याला पुरस्कृत केलंय. दिलदार असं हे व्यक्तिमत्व आहे आणि शाहिद यांच्या बरोबरीने आपण त्यांना इथे मंचावर पाहताय आणि त्यांनी आवर्जून सांगितलं हे आयोजन पाहत असताना की उद्या देखील मी इथे नक्की उपस्थित राहणार आहे. कारण ज्या वेळेला असं आयोजन केलं जातं, एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक असतात, त्यावेळेला एक पुरस्कर्ता म्हणून आपल्यालाही वाटतं की आपण काहीतरी देणं लागतो क्रिकेटच्या बद्दल. आणि विष्णू शेठ चंदे एक दिलदार असं व्यक्तिमत्व आहे आणि त्याचमुळे त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय आणि ते त्या आवर्जून उपस्थित झालेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. आता आपला जास्त वेळ घेत नाही, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुढचं धावतं समालोचन. आमचे दोन्ही समालोचक मित्र